राज्यामधील एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक पाहायला मिळते। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये जोरदार आंदोलन झालं। अंबादास दानवेंसह आंदोलकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं। भाडेवाढ रद्द करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे। भाडेवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे। संभाजीनगर, लातूर, नांदेड, जालना आणि हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी एसटी भाडे विरोधात जोरदार आंदोलन केलं। पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांची प्रोसेस आहे। जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळेस अटक्या झाल्या तर ते आम्ही स्वीकारू। पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही आहे, कारण आम्ही हे आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय। पोलिसांना त्यांचं काम करू द्या, मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही। पण आता मागणी काय तुमच्या? मागणी भाडेवाढ रद्द झाली पाहिजे बस। मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे। आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलं आहे। तर अंबादास दानवे यांनी मांडलेली भूमिका आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं गेलं आणि त्यानंतर दानवे यांनी ही भूमिका मांडली। तर लातूर, नांदेड, हिंगोली, संभाजीनगर आणि जालना या 5 ठिकाणी प्रामुख्याने हे आंदोलन झालं। दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतो आणि त्यानंतर आता विरोधकांनी आंदोलनाचा हा पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला। प्रामुख्याने संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी या दरवाढी विरोधात आंदोलन केलं। ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाते आणि उद्या सुद्धा या संदर्भातली आंदोलनं राज्यभर करण्याचा इशारा हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे। एकूणच विरोधक आपल्याला या मुद्द्यावरनं आक्रमक पाहायला मिळतात। तर येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याविषयीची माहिती दिली। गाव तिथं नवी एसटी धावणार असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं। दरवर्षी 5,000 याप्रमाणे येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अजित पवार यांनी मान्यता दिली। दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आत्ताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत, आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही, त्यांनी तर मान्यच केलाय। म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही। म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलं